आपल्याला परवान केलेला आहे 2 मिनिटात संपू आपण शिवा की उन्हाळ्याचे दिवस ऊन मी म्हणाल मनुष्य चाललाय वाटण तुमच्याकडे झाडं भरपूर आहेत पण आमच्या वाळवंटासारखं वाळवंट आहे झाडच सापडत नाही कुठं बघायचं आणि असं चाललंय चालत 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 आता सिरलाय भागलाय गार पाणी पाहिजे थंड सावली पाहिजे पण भेटत नाही काय करावं म्हणून योगायोग ढग आल्यानंतर शिरवळ पडलं नाही का शिरवळ पडल्यानंतर आता म्हटलं बस आता काय घर बांधायची गरज नाही त्या ढगाखाली मुक्काम करू चालेल का चालेल का अहो कुठेकडून एखादा पश्चिमेचा वारा पूर्वेला चालला की ढगाची सावली निघून जाते पूर्वेकडून आलेला वारा एकदा जोरात आला की ती पूर्वेकडच्या ढगाला लगेच पूर्वेकडचा वारा त्याला घेऊन जातो त्या ढगाला ढगात सावली किती आहे अभराची सावली जाईल रया अभराची सावली जाईल रया म्हणतात असं विषयाचं सुख आहे असं विषयाचं सुख आहे विषयाचे सुख वेगळाची बाहुली अभराची सावली जाईल रया तुमची इच्छा होती बरं वाटलं एका सावलीच्या खाली जाऊन थांबला तो उंदीर आणि ते उंदीर सावलीच्या खाली जाऊन थांबला त्याला वाटलं बरं वाटलं गार सावली ती वर डोकावून बघतोय तर कशाच सावली होती एका सर्पानं फणी काढल्या त्या फणीच्या सावली पडली होती त्याच्यावर आणि ते म्हणते गार सावली आहे ती कुठंपर्यंत सावली आहे आतला एखादा उंदीर बेडूक संपला नाही तोपर्यंत
तुझा नंबर लागत नाही तो पण सावली. हे असो बोली सांग पा सर्पपणी